नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यावसायिक कायद्यामध्ये बघितलं की परक्रम्य विलेख कायदा 1881 याबाबतमध्ये आपण परिपूर्णपणे चर्चा केल्या. एकेका गोष्टीचा आपण चेक, विनिमयपत्र, त्याच्यानंतर हुंड्या, नंतर त्याचे विनिमयपत्राचे कर्तव्य, पक्षाचे कर्तव्य, अधिकार, उत्तरदायित्व, धनादेशाच्या पक्षांची जबाबदारी, आदेश काय असतं, धारक आणि यथाविधी धारक काय, या बाबतीमध्ये आपण परिपूर्णपणे चर्चा केली. आज आपण बघूया मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा 2002. आता मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा हा 2002 मध्ये का आणला गेला? जी काही पैशाच्या बाबतीमध्ये जी काही धोकाधडी होते, त्या धोकाधडीपासून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा वाचला पाहिजे. त्या कारणाने मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा 2002 मध्ये आणला गेला. आता 2002 मध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे एखादी कुठलाही कायदा पास करायचा असेल तर भारतीय संसदेमध्ये आपल्याला तो कायदा पारित करून घ्यावा लागतो आणि आपण तो कायदा पारित करून घेतला. त्याच्यानंतर 1 जुलै 2000 पासून जो काही मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा अंमलात आणला गेला, त्या अंमलात आणल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की काही चुकी आहेत, काही बरोबर आहे, काही चुका आहेत, त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजेत. मग फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया याच्या मार्फत आपण काय केलेलं की जे काही रिकॉर्ड्स व्यवस्थित ठेवणे आणि विहित नमुन्यातील प्रपत्रात भारताच्या वित्तीय हेर खाते विभागाकडे माहिती पाठवणे हे बंधनकारक करण्यात आलं. कधी? 1 जुलै 2005 पासून. आणि या कायद्यामध्ये 2005, 2009 आणि 2012 मध्ये विशिष्ट दुरुस्त्या करण्यात आल्या. आणि त्या कारणाने काय झालं की मनी लँड्रिंग म्हणजे नेमकं काय की काळ्या पैशाला, अवैध मार्गाने कमविलेल्या पैशाला वैध मार्गात स्थानांतरित करणे हा मोठा अपराध आहे, है ना. म्हणजे जे काही ब्लॅक मनी आहेत, जे काही काळा पैसा आहे, तो काळा पैसा सफेद करणे म्हणजे वाईट करणे. आता समजा एखादी कुठला डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचा रोजचा इन्कम समजा 50,000 रुपये आहे. ऑपरेशन्स करून 50,000 रुपये त्यांचा इन्कम आहे, बरोबर. म्हणजे 3.5 लाख, 3.5 लॅक्स पर वीक, बरोबर. म्हणजे 14 लॅक्स रुपीज पर मंथ, बरोबर. आणि समजा त्यांनी हा पैसा सरकारला दाखवला नाही इन्कम टॅक्समध्ये आणि त्यांनी फक्त 4 लाख रुपये इन्कम आहे असं दाखवलं आणि 10 लाख रुपये ब्लॅक ठेवला, बरोबर. आणि मग काय केलं त्यांनी, पहा मी थोडंसं सांगतो. मग त्या डॉक्टरांनी काय केलं की हे जे 10 लाख आहेत किंवा त्याच्याजवळ असणारी ही जी संपत्ती आहे त्यांनी मेहनतीनेच ती कमवलेली आहे आणि त्यांनी काय केलं की एखादी कुठली जागा घेतली किंवा शेत घेतलं. ते शेत 1 लाख रुपये किमतीने दाखवलं, पण ॲक्च्युअल ते शेत 10 लाख रुपये किमतीचं होतं. पहा, म्हणजे त्यांनी काय केलं, 1 लाख रुपयाचा रजिस्ट्री केला आणि त्याला 10 लाख रुपये दिलं. म्हणजे हे जे 10 लाख रुपये होते ते 10 लाख रुपये त्यांनी काय केले, वाईट केले. याच्यावर आळा घालण्यासाठी मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा 2002 मध्ये अस्तित्वात आणलेला गेला. आता त्याचं मग महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे की मनी लँड्रिंग प्रतिबंध लावणे व त्यांना नियंत्रित करणे, बरोबर. आणि दुसरं, मनी लँड्रिंग मिळवलेल्या संपत्तीची जप्ती करणे व तिचा कायदेशीर ताबा मिळवणे. आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की विजय माल्यांचा जो फ्रान्समध्ये जी काही संपत्ती होती 14,000 कोटीची, ती 14,000 कोटीची संपत्ती ऑन द बेसिस ऑफ द मनी लँड्रिंग्समध्ये त्यांनी काय केलं, परावर्तित केलं. म्हणजे भारत गव्हर्नमेंटनी फ्रान्स गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करून 14,000 कोटीची विजय माल्याची संपत्ती काय केली, बंदिस्त केली. त्याच्यानंतर भारतीय मनी लँड्रिंगच्या संदर्भामध्ये असलेल्या प्रत्येक बाबीची चौकशी करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मनी लँड्रिंग्समध्ये जो काही कोणी मिळेल त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची चर्चा करून किंवा प्रत्येक गोष्टीची चौकशी करून त्याला अंतर्भूत करता येईल. मग याच्यामध्ये ज्या काही प्रमुख व्याख्या ज्या आहेत त्या प्रमुख व्याख्या काय काय आहेत? जप्त करणे किंवा जोडणे. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जप्त करणे किंवा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट काय करणे, जोडणे, ज्याला आपण अटॅचमेंट म्हणतो. जप्त करणे किंवा जोडणे. योग्य वैध आदेशाद्वारे एखाद्या संपत्तीचे स्थानांतरण, रूपांतरण, मांडणी किंवा हालचाल इत्यादीवर प्रतिबंध लावणे, है ना. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट अशी होते आणि तो मग काय करतो की ती आपली संपत्ती दुसरीकडे हलवून टाकतो, बरोबर. जेव्हा भारत गव्हर्नमेंटनी 2,000 रुपयाच्या नोटा बंद केल्यात, बरोबर, तेव्हा लोकांनी काय केलं 2,000 रुपयाच्या नोटा सगळ्या गरीब लोकांना वाटून त्याच्यावर तर जे काही असेल त्याच्यातनं ते त्यांनी इन्कम कमवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस त्याच काळामध्ये सेन्सेक्स सुद्धा हा कमी झालेला. पहा, दोन गोष्टी किती सायमल्टेनियसली अफेक्शन्स आहेत. म्हणजे ब्लॅक मनी हा सेन्सेक्समध्ये जातो असं माझं मत असू शकते, किती सत्य आहे माहीत नाही. त्यानंतर कायद्याचे शिक्षापात्र ठरविण्याच्या गुन्ह्यापासून कमविलेले उत्पन्न, ज्याला आपण म्हणू प्रोसिड्स ऑफ क्राईम,
एखाद्या व्यक्तीतर्फे नियमबाद्य कृतीमुळे किंवा शिक्षाप्राप्त गुन्ह्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कमवलेल्या किंवा प्राप्त केलेली संपत्ती किंवा उत्पन्न. मनी लॉन्ड्रिंग, एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्तीला कायद्याने शिक्षापात्र ठरविलेल्या गुन्ह्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी मदत केली असेल किंवा त्यात गुंतलेली असेल आणि ते उत्पन्न किंवा संपत्ती दूषित होते असं सिद्ध असेल तर ती मनी लॉन्ड्रिंग समजली जाईल. पहा मी काय म्हणता, समजा त्यांनी ते लपवून ठेवली आणि समजा त्यांनी ती वाईट करण्याची कोशिश केली आणि समजा त्याच्यामध्ये तो जर का सापडला तर तो गुन्हेगार ठरवला जाईल. मग शोधन पद्धती काय राहील त्याची, तर शोधन पद्धती म्हणजे प्रभावित होणाऱ्या, आता हा प्रभावित होणाऱ्या या शब्दामध्ये बघा काय आहे, देणारा व लाभ प्राप्त करणारा. म्हणजे जो देईल तो सुद्धा आणि जो लाभ प्राप्त करेल तो सुद्धा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एखाद्या चोराने सोनं चोरलेलं आणि सोनं चोरल्यानंतर समजा ते सोनं त्याने एखाद्या सोनाराकडे नेऊन विकलं, तर म्हणजे तो चोर जो आहे तो सोनं देणारा सुद्धा आणि सोनं घेणारा सुद्धा दोघे कसे आहेत, गुन्ह्यास पात्र आहेत. म्हणजे व्यक्तीला शोधन करण्याची पद्धती यात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, रक्कम स्थानांतरण किंवा अशा प्रकारच्या क्रियाचा काय होऊ शकतं, समावेश होऊ शकतं. त्यानंतर आपण बघूया की मनी लॉन्ड्रिंग कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत. बरोबर, प्रमुख वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत. तर मनी लॉन्ड्रिंगची शिक्षा काय आहे ते बघा. या कायद्याच्या तरतुदीनुसार एखादी व्यक्ती जर मनी लॉन्ड्रिंगमध्ये समजा दोषी मिळाली तर तिला 3 वर्ष 7 वर्षापर्यंतचा 3 वर्ष 7 महिन्यापर्यंतचा कैद होऊ शकते. आणि हे कुठल्या याच्यामध्ये येईल, अनुच्छेद 2 मध्ये. हे लक्षात ठेवा, अनुच्छेद 2 मध्ये जर का तो सापडला तर नेमकं 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत, 3 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत त्याला कठोर कायद्याची शिक्षा होऊ शकतं. ही अनुच्छेद परिषद 2 मध्ये. त्यानंतर दूषित संपत्तीला जोडण्याचा अधिकार जो आहे, म्हणजे भारत सरकारतर्फे जे नियुक्त योग्य अधिकारान्वये कायद्यान्वये नियमबद्ध घोषित संपत्ती 180 दिवसापर्यंत तात्पुरती जोडून ठेवू शकते आणि अशा प्रकारच्या जो काही आदेश निवाडा करणाऱ्या अधिकारातर्फे देणे आवश्यक आहे. म्हणजे जी काही संपत्ती जोडायची असेल ती संपत्ती 180 दिवसाच्या आतमध्ये जोडल्यानंतर ही इन्फॉर्मेशन देणं जरुरी आहे. कुठली, दूषित. तुम्ही असं बघितलं असेल की एखाद्या जवळ समजा अवैध संपत्ती असेल तर गव्हर्नमेंट अशी म्हणते की तुम्ही ती डिक्लेअर करा. बरोबर, तुम्ही डिक्लेअर करा. आता तुम्हाला पुन्हा एक अतिशय महत्त्वाचं सांगतो की निवडणूक आयोगाने जे कोणी उमेदवार असतील त्यांना सुद्धा हे म्हणतात की तुम्ही तुमची संपत्ती आम्हाला सांगा की तुमची संपत्ती किती आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की निर्णय देणारा अधिकार. आता निर्णय देणारा अधिकार हा कोर्टाचा अधिकार क्षेत्रातील सूचित केंद्र सरकारतर्फे नियुक्त अधिकारी असतो, है ना. सूचित केंद्रातर्फे नियुक्त अधिकारी असतो आणि याला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याच्या सल्ला मसलतीचे जे अधिकार व हक्क परिपूर्ण दिलेले असतात. त्यानंतर आंतरसंबंधित व्यवहारामध्ये गृहीत धरणे. बरोबर, आता मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेव्हा 2 किंवा जास्त आंतरसंबंधित व्यवहार गुंतलेले असतात आणि 1 किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहार मनी लॉन्ड्रिंग आहेत हे सिद्ध होत असेल तर निर्णय देण्याचा किंवा जप्ती करण्याचा उद्देशाने जे काही व्यवहार असतील ते देखील संबंधित व्यवहाराचे भाग आहेत असे गृहीत धरल्या जातील. मग पुराव्याचा भार काय राहणार, पुरावा लागेल की बा खरंच मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे की नाही आहे. अशी व्यक्ती की जिच्यावर मनी लॉन्ड्रिंगच्या अपघाताचा आरोप लागला असून दोषी मानला जात आहे व त्याचा पुरावा देखील ते सिद्ध करावे लागेल की कायद्याने ते कसं आहे, नियमबाद्य गुन्हा झालेला नसून ती वैध संपत्ती आहे, है ना. बरोबर आहे की नाही. पुराव्याशिवाय कुठलाही गुन्हा आपण दाखल करू शकत नाही. त्यानंतर अपिलीय न्यायालयामध्ये काय होणार की अपिलीय न्यायालय हे भारत सरकारतर्फे नियुक्त संस्था किंवा मंडळ आहे आणि कायद्याअंतर्गत एखाद्या अधिकारणीच्या किंवा निर्णय देणाऱ्या अधिकाराच्या आदेशाविरुद्ध आलेल्या अपिलाची सुनावणी करण्याचा अधिकार या मंडळाला आहे नक्कीच. आणि अपिलीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अपीलच्या संबंधित जो काही न्यायक्षेत्र असेल किंवा येणाऱ्या उच्च न्यायालयामध्ये येऊ जाऊ शकते, तसेच त्याचा शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा अपील करू शकते. म्हणजे लोअर कोर्ट त्याचप्रमाणे हायर कोर्ट्समध्ये सुद्धा तो अपील करू शकतो. मग विशेष न्यायालय काय आहे, स्पेशल कोर्ट्स काय आहे, तर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा 2002च्या कलम 43 नुसार, 2002च्या 43 नुसार सेक्शन 43 नुसार उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने अशा अपराधासाठी केंद्र सरकारद्वारे शिक्षा दिली जाऊ शकते आणि त्यासाठी 1 किंवा एकापेक्षा जास्त न्यायालयीन सत्र किंवा विशेष न्यायालय त्या क्षेत्रातील सूचनेसाठी स्थापित करू शकते. मग भारतीय वित्तीय हेरखाते विभाग, बरोबर, कारण की फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट्स जे आहे इंडियाचं ते सगळ्यात महत्त्वाचा रोल याच्यामध्ये अदा करतो.
मग भारतीय वित्तीय हेर खाते विभाग जे आहे, ही संस्था भारत सरकारतर्फे 18 नोव्हेंबर 2004 ला स्थापन करण्यात आली, बरोबर. आणि एक केंद्रीय राष्ट्रीय एजन्सी असून ही संशयात्मक वित्तीय व्यवहाराशी संबंधित माहिती गोळा करत असते, बरोबर. म्हणजे प्रक्रिया करीत असते किंवा विश्लेषण करीत असते किंवा वितरण करीत, आणि त्यासाठी जबाबदार मानली जाईल. म्हणजे ही जी इंटेलिजन्स ब्युरो जी संस्था आहे फायनान्शियल, ही काय करते की पूर्ण भारतातील प्रत्येक लोकांवर नजर ठेवून आहे, आणि त्याच्यामध्ये जर का मनी लँड्रिंग समजा हे असेल तर मग त्याच्यावरती धार टाकून त्याच्यात हे केलं जातं. आता बघितलं असेल की 1983 पासून आपण बघतोय की हर्षद मेहताच्या कांडपासून तर आत्तापर्यंत यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धाडी टाकून अवैध संपत्ती काय केलेली आहे, जप्त केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला मनी लँड्रिंग प्रतिबंध कायद्यामध्ये काय काय शिकायचं आहे, तर मनी लँड्रिंग प्रतिबंध कायदा 2002चा काय राहणार, ते त्याचे उद्दिष्ट काय राहतील, त्याच्या प्रमुख व्याख्या, आणि प्रमुख व्याख्यानंतर आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामधले ठळक वैशिष्ट्ये. ठळक वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत, तर एक आहे मनी लँड्रिंगची शिक्षा कशा पद्धतीची आहे, दूषित संपत्तीला जोडण्याचे अधिकार कसे आहेत, निर्णय देणारा अधिकार कसा राहील, आंतरसंबंधित व्यवहाराचे गृहीत धरणे कसे राहील, पुराव्याचा भार कसा राहील, अपिलेट न्यायालय कशी राहील आणि विशेष न्यायालय कशी राहील, आणि भारतीय वित्तीय हेरखाते विभाग हे सुद्धा कसं असेल, हे इतक्या गोष्टीचा आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आपण बघूया की ग्राहक संरक्षण कायदा 1986, हे युनिट 4चं पहिलं चॅप्टर आहे किंवा पहिला लेसन आहे. आता ग्राहक संरक्षण कायदा हा जो आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं की जगातील प्रत्येक व्यक्ती ही जन्मापासूनच ग्राहक आहे की नाही पहा. म्हणजे जर का बॉर्न बेबी असेल तर बॉर्न बेबीला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण आणून ठेवतो, बरोबर. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जो जाणारा असेल, पहा मी दोन्ही गोष्टी सांगतोय, बॉर्न बेबी पासून तर जो जाणारा असेल किंवा अंतिम श्वास घेत असेल त्यासाठी सुद्धा तो एक प्रकारचा ग्राहक आहे. मृत्यू झाल्यानंतर आपण त्यांचा अंतिम विधीसाठी सुद्धा पर्चेसिंग करतो. म्हणजे मृत्यू हा सुद्धा एक ग्राहक आहे, जन्म सुद्धा हा एक ग्राहक आहे. म्हणजे एकंदरीत काय झालं की जगातील प्रत्येक व्यक्ती ही जन्मापासूनच ग्राहक आहे. आणि तुम्ही असं बघितलं असेल की सध्याचं जे काही युग आहे ते ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचं युग आहे, बरोबर. एक्झॅक्ट आहे. आधीचं कसं होतं की जो कोणी आपलं उत्पादक होता तो उत्पादक काय करायचा की कुठलीही गोष्ट न विचारता किंवा तो बघायचा, रिसर्चमध्ये बघायचा, संशोधन करून बघायचा की कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणता ग्राहक कशा पद्धतीचा आहे, बरोबर. पण आजच्या युगामध्ये तसं आहे का, नाही. तुम्ही बघा ना, एखाद्या वेळेस तुम्ही दुकानामध्ये जा आणि दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला म्हणा की मला एक अमुक वस्तू पाहिजे, ती त्याच्याजवळ नसेल तर तो काय म्हणतो की ही नाही आहे, हिच्यापेक्षा कितीतरी पटीने किंवा कितीतरी चांगल्या पद्धतीची वस्तू माझ्या दुकानामध्ये. म्हणजे हे तर आउटडेटेड झालेलं, पण याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीची वस्तू माझ्या दुकानामध्ये आहे, जर का तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे पहा एकंदरीत म्हणजे मला जी वस्तू हवी आहे त्याचे सबस्टिट्यूट्स कितीतरी प्रमाणामध्ये त्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. म्हणूनच म्हटलं जातं की सध्याचे युग हे ग्राहकाचे किंवा उपभोक्त्याचे युग आहे. आता ग्राहकांना आवश्यक किंवा पसंत असलेली प्रत्येक वस्तू उत्पादनाला तयार करावी लागते, आणि असं दिसत असले तरी विविध मार्गाने या ग्राहकांची फसवणूक केली जाते. पहा मी काय म्हणतो. आता तुम्ही एक बघितलं असेल की जी काही वस्तू आहे ती वस्तू प्रत्येक ग्राहकाला त्या बाबतीत परिपूर्ण माहिती नाही है ना. त्याचा क्वालिटी कशी आहे, त्याची किंमत कशी आहे, ती वस्तू यूज करायसाठी कशी आहे, याबाबत कुठल्याही ग्राहकाला त्या बाबतीमध्ये माहिती नाही. समोरचा व्यक्ती ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने ग्राहक किंवा उपभोक्ता काय करतो, त्याला ॲक्सेप्ट करतो है ना. त्या पद्धतीने त्याला काय करतो, तो ॲक्सेप्ट करतो. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर तो घरी गेल्यानंतर त्याचा वस्तूचा उपयोग केल्यानंतर त्याच्या लक्षात येते की ही वस्तू आपल्याला धोकादायक आहे, धोका दिला गेलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ही वस्तू आपण ठेवल्या गेलेली होती किंवा आपण विकत घेतलेली होती त्यातलं कितीतरी दोष या वस्तूमध्ये आहेत, पण तोपर्यंत त्याची काय झालेली असेल, फसवणूक झालेली असेल, बरोबर. म्हणजेच एकंदरीत काय झालं की ग्राहक संरक्षण कायदा हा जो 1986चा आहे तो ग्राहकासाठी किंवा उपभोक्त्यासाठी आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाची कोणतीही फसवणूक व्यवस्था करू नये त्यासाठी हा कायदा आलेला आहे. मग आपण बघूया की ग्राहकांची व्याख्या म्हणजे नेमकं काय, बरोबर. तर पहिलं त्याच्यामध्ये मी असं सांगेल की जी व्यक्ती नैसर्गिकरित्या मिळणारी किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली किंवा सेवा ग्रहण केलेली असेल ती व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. ग्राहक किंवा उपभोक्ता म्हणजेच अशी व्यक्ती की जिने मोबदला देऊन
किंवा देण्याचे कबूल करून ती वस्तू खरेदी केलेली आहे. पुन्हा ग्राहक म्हणजे काय की मोबदला देऊन किंवा देण्याचे कबूल करून सेवा खरेदी करू शकतो, बरोबर. म्हणजेच तो काय आहे, ग्राहक आहे. म्हणजे ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती की जी नैसर्गिक साधन संपत्ती किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तू किंवा सेवाचा उपयोग करते किंवा ती वापरते. प्रोफेसर ॲडम स्मिथचं म्हणणं असं आहे की मानवी गरजा भागविण्यासाठी जड वस्तू किंवा सेवारूप वस्तू याचा उपयोग करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक किंवा उपभोक्ता. त्याचप्रमाणे डॉक्टर कॅम्पबेलनी खूप चांगली व्याख्या केलेली आहे ग्राहकाच्या बाबतीमध्ये की किरकोळ किंवा चिल्लर बाजारात आपल्या व्यक्तिगत व आपल्या कुटुंबाच्या उपयोगासाठी वस्तूची खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. एक्झॅक्ट, बिलकुल बरोबर आहे. मला प्रोफेसर डॉक्टर कॅम्पबेलचा हा जो व्याख्या आहे ही व्याख्या खूप चांगली वाटली, कारण की प्रत्येक व्यक्ती ही श्रीमंत नसते. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये दोन शब्दाचा सहभाग केलेला आहे, एक म्हणजे किरकोळ आणि दुसरं म्हणजे चिल्लर, है ना. किरकोळ आणि चिल्लर या दोन गोष्टीसाठी जो व्यक्ती आपली स्वतःची कुटुंबियाची जी काही गरज आहे, मी ट्रेस देतो पर्टिक्युलर या शब्दावर, गरज आहे, आणि ती गरज त्या बाजारपेठेमध्ये तो आपली काही प्रमाणामध्ये पैसे देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे ग्राहक. ठीक आहे, तो प्रयत्न करणारा म्हणजे ग्राहक. मग ग्राहक संरक्षण कायदा 1986 म्हणजे अशी व्यक्ती की अंशतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करून वस्तू विकत घेते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे भावी काळात मोबदला देण्याची काय करतो, तो प्रयत्न करतो किंवा करार करून तो वस्तूचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भाडे करार तत्वावर, ज्याला आपण लीज म्हणतो, है ना, भाडे करार तत्वावर अंशतः किंवा पूर्णतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करून प्रचलित प्रथेनुसार भावी काळामध्ये मोबदला देण्याचा करार करून कोणतीही सेवा उपलब्ध करून घेणारा म्हणजे ग्राहक. हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार आहे. मग महत्त्व काय आहे, ग्राहकांचे महत्त्व काय आहे, तर ग्राहकाचे महत्त्व हे आहे की लोकशाहीमध्ये जसं मतदारांची इच्छा असतं आणि अधिकार दडपून जसे प्रजातंत्र उभे करणार नाही, है ना, म्हणजे दडपशाही करून कुठलंही प्रजातंत्र उभं करणार नाही, तसेच अर्थतंत्रात ग्राहकाचे अधिकार इच्छा दडपून कल्याणकारी सामाजिक अर्थव्यवस्था उभी राहणार नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं की विशिष्ट वस्तूची विक्री आणि विक्री संवर्धनाच्या क्रिया देखील ग्राहकाच्या प्रेरणाच्याच आधारे निश्चित केल्या जातील, आणि वस्तूचे वितरण, डिस्ट्रीब्युशन्स ज्याला आपण म्हणू, एक चॅनल आहे. डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे उत्पादन झाल्याबरोबर ग्राहकापर्यंत यायसाठी जी काही चॅनेल आहे, जी काही वितरण व्यवस्था आहे, वस्तूचं जे काही वितरण व्यवस्था आहे देखील ग्राहकाची जास्तीत जास्त सोय लक्षात घेऊन ती करेल. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणती वस्तू कुठे कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने त्या बाजारपेठेमध्ये जाईल आणि त्या ग्राहकाला त्या वस्तू आणि त्या सेवा उपलब्ध करून देणे हे उत्पादकाचं काम आहे, आणि त्यालाच अतिशय महत्त्व आहे. मग ग्राहक असताना समस्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत, है ना. आता मी सुद्धा एक ग्राहक आहे आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा ग्राहक आहात, है ना, बरोबर आहे की नाही. तर मग ग्राहकाला असणाऱ्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे सूचनाचा अभाव. आम्हाला पर्टिक्युलर याच्यामध्ये कुठल्याही सूचनाच नसतात, किंवा सूचना जरी असल्या तरी त्याची जी काही माहिती आहे ती माहिती अर्धवधित आहे. म्हणजे परिपूर्ण सूचनाचा अभाव नसल्यामुळे आपल्याला ही सगळ्यात मोठी समस्या आपल्याला दिसून येतात. अनियमित पुरवठा असतो. एखाद्या वेळेस एखाद्या बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जसं नफा मिळत असेल तर उत्पादक काय करतो की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वस्तू पाठवतो, आणि कमी बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूला भाव नसेल तिथे, म्हणजे एकंदरीत काय झालं की अनियमित पुरवठ्यामुळे ग्राहकापुढे मोठी समस्या निर्माण होते. अयोग्य व्यापारी प्रथा आहे, म्हणजे एकंदरीत वस्तूची जी काही गुणवत्ता आहे, दर्जा आहे किंवा जाहिरात आहे किंवा अन्य उपलब्ध मार्गाने ग्राहकांना आकृष्ट करून वस्तू खरेदी करण्यासाठी जे काही प्रवृत्त केलं जातं, किंवा ग्राहकाची वस्तू खरेदी करताना फारसा विचार आपण करत नाही, परंतु व्यापारी वर्ग काळा बाजार आपण ज्याला म्हणू किंवा साठेबाजी म्हणू किंवा नफेखोरी म्हणू इत्यादी अनिष्ट व्यापारी प्रथाची जी अवलंब करतात, त्यामुळे ग्राहकासमोर
सगळ्यात जास्त समस्या निर्माण होतात. आता काळा बाजार करणं म्हणजे काय, की जी काही वस्तू असेल उपलब्ध असेल ते वस्तू गोडाऊनमध्ये किंवा स्वतःजवळ ठेवून ती जास्त प्रमाणामध्ये जास्त मोठ्या किमतीमध्ये विकण्याचा हा जो काही प्रकार आहे, ही जी काही प्रथा आहे, ही प्रथा नक्कीच त्या ग्राहकाला समस्या देऊन जातं. चुकीची वजन मापे, आता तरी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आल्यामुळे काय झालेलं की ते दिसून येतं, परंतु आधी काय व्हायचं की जी काही वजनं होती आणि जी काही मापं होती ती अचूक नसल्यामुळे आणि असंघटित बाजारामध्ये चुकीचा वजन किंवा मापांचा जो काही प्रयोग करून ग्राहकांची काय केल्या जात होती, फसवणूक करत जात होती. आणि ही सुद्धा एक मोठी समस्या होती. ग्राहकाचं कधी ऐकूनच घेतले जात नाही. हा, आपण समजा एखाद्या वेळेस एखादी वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू घरी नेल्यानंतर जर का ती खराब झाली आणि दुसऱ्या दिवशी जर का आपण त्यांना ती वापस करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या ग्राहकाचं कधीही ते ऐकून घेत नाही. आणि हे सुद्धा सगळ्यात मोठी समस्या आहे. विक्रीनंतरची अपूर्व सेवा आहे. आता एकदा जर का आपण एखादी गाडी विकत घेतली आणि ते म्हणतात की 3 पर्यंत तुमच्या आम्ही फ्री हे करून देऊ, पण जेव्हा आपण ती गाडी फ्री सर्व्हिसिंगसाठी आपण घेऊन जातो तेव्हा ती जी सेवा ती देतात असं म्हटलं जातं की त्या गाडीचे जे चांगले पार्ट्स असतात ना ते चांगले पार्ट्स काढून घेतात आणि जुने पार्ट्स लावून देतात, कारण की त्यातलं आपण अनभिज्ञ असतो आणि आतमध्ये जाऊन कोण बघणार ना, है ना, बरोबर आहे ना. तर असं सुद्धा होतं. म्हणजे एकंदरीत काय झालं की ग्राहकाचं जी काही विक्रीनंतरची जी काही सेवा आहे ती सेवा सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचा समस्या आहे. अनैतिक जाहिरात, म्हणजे जी काही जाहिरात केल्या जातं ती जाहिरात ग्राहकासाठी नसून फसवणुकीसाठी आहे असं म्हटलं जातं, बरोबर. आता तुम्ही समजा असं बघितलं असेल की इंग्लिश स्पीकिंग कोर्स कोई भी बच्चा आए, कुठलाही विद्यार्थी येईल आणि 7 दिवसामध्ये इंग्लिश शिकेल. आता अशी जाहिरात मी पण खूपदा वाचलेली, बरोबर. आता मला एक सांगा की 7 दिवसामध्ये खरंच तुम्ही इंग्लिश शिकू शकता का? म्हणजे एकंदरीत काय झालं, अनैतिक जाहिरात झाली, बरोबर. हा, त्यानंतर वस्तूच्या प्रदानाची जी काही समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे डिलिव्हर्स जे करतात, वस्तूची जी डिलिव्हरी करतात त्या समस्या सगळ्यात मोठ्या आहेत आणि ते भेडसावणारे आहेत. बनावट वस्तूची समस्या आहे ना. समजा तुम्ही मार्केटमध्ये समजा जाणार आणि मार्केट्समध्ये समजा तुम्ही गेल्यानंतर तुम्ही पॉन्ड्सचा टाल्कम पावडर मागा, त्याच पद्धतीचा त्याच कलरचा पॉन्ड्सच्या ऐवजी पॉन्डसी नावाचा सुद्धा तुम्हाला एक पॉन्ड्सचा डब्बा दिसेल किंवा पॉन्डसी नावाचा दुसऱ्या कंपनीचा दिसेल. डव साबूनच्या सोबत तुम्हाला डोवीज नावाचा साबण सुद्धा दिसेल. पहा मी काय म्हणतात, म्हणजे डव तर आहेच पण त्यासोबत तुम्हाला डोवीज नावाचा सुद्धा तुम्हाला साबण दिसेल. मग हे काय झाली, एक प्रकारची कंपनीची फसवणूक झाली. ती सुद्धा एक कंपनी आणि ही सुद्धा एक कंपनी आहे, त्याचा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि याचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आहे. ती सुद्धा सेवा देते आणि ही सुद्धा सेवा देते, है ना. ती सुद्धा वस्तू विकते आणि ही सुद्धा वस्तू विकते, परंतु नावाचं साम्य असल्यामुळे एखाद्या वेळेस समजा डव हे साबण नसेल तर डोवीज नावाचं साबण सुद्धा मार्केटमध्ये प्रचलित होईल. म्हणजेच एकंदरीत काय झालं की बनावट वस्तूंच्या ज्या काही समस्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्या ग्राहकाला घेऊन फसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाचा जो काही समस्या आहे तो समस्या सगळ्यात मोठा हा समस्या आहे की आरोग्य आणि सुरक्षेसाठी धोका आहे ना. तुम्ही खूपदा असं बघितलं असेल की मोबाईलची बॅटरी चार्ज करत असताना त्याचा एक्सपोज झाला आणि त्यानुसार तो मनुष्य काय झाला, घायाळ झाला आणि काही ठिकाणी त्याचा मृत्यूसुद्धा झाला. पहा, म्हणजे एकंदरीत काय झालं की एखादी बॅटरी वेल टेस्टेड नसल्यामुळे किंवा ती चार्जिंग करत असल्यामुळे त्याचा जो काही स्फोट झाला तो हा ग्राहकासाठी काय आहे, धोकादायक आहे. म्हणजेच जे काही आरोग्य असेल व जी काही सुरक्षा असेल या सगळ्या बनावटी वस्तूमुळे काय होतं की त्यांच्या आरोग्यास व त्यांच्या सुरक्षेसाठी धोका आहे आणि ही सगळ्यात मोठी ग्राहकाची समस्या आहे. मधामध्ये मी एक व्हिडिओसुद्धा बघितला की प्लॅस्टिकचे तांदूळ आहे ना, प्लॅस्टिकपासून बनवलेले तांदूळ, हुबेहूब तांदूळ. अरे मला एक सांगा की प्लॅस्टिक समजा पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होत असेल, है ना, बरोबर आहे ना. आणि ह्या सगळ्या पैसे कमवण्याच्या उद्देशाने आहे आणि हे सगळं ग्राहकाला सहन करावं लागेल. त्यांच्या सुरक्षेसाठी धोका असेल आणि आरोग्यासाठी सुद्धा धोका असेल. पैसे वसूल होत नाही असं म्हणायचं आहे. म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या किमतीचे शोधन केल्यानंतर अनेकदा ग्राहकाला असं वाटतं की त्याच्या वस्तूवर केलेला खर्च जो आहे तो खर्च हा परिपूर्णपणे झालेला नाही. त्याचप्रमाणे भेटवस्तूविषयीचे जे काही गैरसमज असतात ते पसरविणे. बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे असं वाटतं की बापरे बाप. आता सध्या तुम्ही बघितलं असेल की चिप्सचे जे पॉकेट्स आहेत, हल्दीराम म्हणा किंवा कुठली कंपनी म्हणा, मी कंपनीचं नाव नाही घेणार, पण पर्टिक्युलर मी एक गोष्ट अशी बोलेल की त्याच्यामध्ये तो म्हणतो की 40% फ्री आहे. आता समजा एक चिप्सचं पॅकेट आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये समजा 20 ग्रॅमचा समजा चिप्स असतील, पोटॅटो चिप्स 20 ग्रॅमचे असतील. आता त्याच्यावर समजा 40% फ्री आहे, म्हणजे 20 ग्रॅमावर 40% फ्री आहे.
म्हणजे आपण जास्तीत जास्त 4 ग्रॅम फ्री असेल आणि किती चिप्स येतील त्याच्यामध्ये 2 चिप्स येतील. पहा म्हणजे थोडंसं समजा जर का आपण विचार केला तर म्हणजे त्या 20 ग्रॅमच्या पॅकेट्समध्ये 40 ग्रॅम फ्री आहे चिप्स आणि ते चिप्स किती येतील फक्त 2. आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकंदरीत काय झालेलं भेटवस्तूमध्ये गैरसमज हा सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होतो है ना. आता तुम्ही सगळ्यात मोठी जी काही अफवा बघितली असेल की बाय 1 गेट 1 फ्री है ना. एक वस्तू तुम्ही विकत घ्या तर तुम्हाला 30 पद्धतीची दुसरी वस्तू विकत भेटते. आता तुम्ही समजा एक शर्ट समजा परचेस केलं, समजा ते 700 रुपयाचं असेल तर दुसरं शर्ट सुद्धा 700 रुपयाला मिळायला पाहिजे. तर तो दुकानदार काय म्हणतो माहिती आहे का की तुम्ही ही वस्तू विकत घेतली म्हणजे या लाईनमधनं तुम्ही शर्ट्स विकत घेतलेलं तर तुम्हाला फ्री जी आहे ती इथून निवडावं लागेल. आणि तुम्हाला मी एक सांगतो ना की त्या ज्या वस्तू असतात फ्रीच्या बाय 1 गेट 1 फ्रीमध्ये तर ती जी वस्तू असते ना असं वाटतं की न दिलेली बरी. कितीतरी वर्षापासूनचे जे शर्ट्स पडलेले असतील ते शर्ट्स तू म्हणतो की यातनं तुम्हाला घ्यावं लागेल. समजा 2000 रुपयाची वस्तू घेतली तर यातनं तुम्हाला घ्यावं लागेल. 5000 रुपयाची वस्तू घेतली तर तुम्हाला यातनं घ्यावं लागेल. 10000 रुपयाची वस्तू घेतली तर यातनं तुम्हाला घ्यावं लागेल. आता पहा पुन्हा भेटवस्तूमध्ये नेमकं काय गैरसमज तुम्हाला होतं की तुम्ही 2000 रुपयाचं समजा वस्तू घेतल्या तर तुम्हाला ते कुपन्स देतात 10% फ्री 20% फ्री बरोबर. आणि तो काय म्हणतो की हा एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा 2000 रुपयाच्या वस्तू घेणार तेव्हा तुम्हाला 20% म्हणजे 200 रुपये तुम्हाला फ्री मिळेल. म्हणजे पुन्हा तुम्हाला 2000 रुपयाच्या वस्तू विकत घ्याव्या लागतील आणि त्याच्यावर तुम्हाला 20% फ्री मिळेल. पहा म्हणजे कुपन सिस्टम म्हणजे काय झालं एकंदरीत भेटवस्तूविषयी जे काही गैरसमज आहेत इतके बेकार गैरसमज आहेत की काही विचारता सोय नाही आणि ग्राहक त्याला बळी पडतो. विक्री कर्मचाऱ्याची अयोग्यता आहे. कारण काय की अनेक ग्राहकांना असे आढळते की विक्री कर्मचारी किंवा जो काही अभिकर्ता असतो त्या वस्तूविषयी पूर्ण माहिती देतच नाही है ना, बरोबर आहे ना. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की तो म्हणतो की ही गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये 80 किलोमीटर जाते है ना, पण प्रत्यक्षात मात्र ती फक्त 60च जाते. आणि जेव्हा आपण त्याच्यावर कंप्लेंट्स करतो तेव्हा तो म्हणतो की ब्रेकचा वापर कमी करा, क्लचचा वापर कमी करा, चांगल्या रोडवरून घेऊन जा. आता वर्ध्यासारख्या शहरामध्ये जर का ब्रेकचा वापर नाही केला तर तो तर सरळ 1 लिटरमध्ये स्वर्गामध्येच जाईल है ना, बरोबर आहे ना. 1 लिटर पेट्रोल टाकल्याने तो स्वर्गात जाईल ब्रेकचा समजा वापर नाही केला तर. म्हणजे एकंदरीत काय झालं की विक्री कर्मचाऱ्याची ही जी काही अयोग्यता आहे ती अयोग्यता सगळ्यात जास्त अफेक्शनेबल ही ग्राहकावर पडतात. आणि या सगळ्या समस्या आहेत आणि या समस्याचं निराकरण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये आलेला. ओके देन, थँक्यू.